सध्या महायुतीमध्ये जो निकाल लागला त्याच्यावरून बरीच धुसफूस पाहायला मिळते. मग ते RSSचं मुखपत्र असेल, ऑर्गनायझर किंवा भाजपचे आमदार, त्यांना आता अजित पवार नकोसे झालेत. अजित पवार त्यांच्यासोबत आलेले होते. उपमुख्यमंत्रीपद, काही महत्त्वाचे मंत्रिपदं त्यांना मिळाली. लोकसभा निवडणूक एकत्रित लढली. मात्र निकालानंतर आता भाजप आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. ते असं म्हणतात की अजित पवारांचा फटका महायुतीला बसला, त्यामुळे विधानसभेला पुनर्विचार करा, अजित पवारांना सोबत घ्यायचं की नाही. मला असं वाटतं का फटके कोणाच्यामुळं कसे बसले तुम्ही सांगा. शिंदे साहेबांच्या तुमची परभणीची सीट, हिंगोली परभणी, तिकडे यवतमाळ आणि नांदेड जे काही बदलवल्या, त्या बदलवल्या नसत्या तर अधिक सीट वाढल्या असत्या. म्हणजे एक नवीन पाहायला भेटलं. शिवसेनाची उमेदवारी कोणती द्यायची काय करते भाजप ठरवणार. म्हणजे त्यांनी सर्वे केला भाजपनं, उमेदवार शिंदे साहेबाचे, आणि सर्वे करतं भाजप, आणि भाजप म्हणते आता यांना टाळा, ते हेमंत पाटलाला देऊ नका, त्यांना इथं देऊ नका, भावना गवळीला तिथं देऊ नका. हे नवीनच पद्धत आहे ही. म्हणजे नाक दाबून भुक्याचा मार जो पद्धत असते तसंच अजितदादासोबत झालेलं दिसतं. अजितदादासोबत आहे इथे 2 उसने उमेदवार त्यांना दिले. मग असा युती धर्म असतं का? अशा पद्धतीनं तुम्हाला गरज होती. तुम्हाला हे मात्र खरं होतं का युतीचं सरकार म्हणजे शिंदेसाहेब आल्यानंतर सरकार सुरळीत जात होतं आहे, पण तुम्हाला शिंदेसाहेबाला द्यायचं होतं म्हणून तुम्ही अजितदादाला घेतला हाती, आणि अजितदादाला हाती घेऊन शिंदेसाहेबांना देण्याचा प्रयत्न केला. अधिकचं राजकारण लोकांना पटत नाही. म्हणजे भाजपनं केलेली खेळी त्यांच्यावरतीच उलटली असं म्हणायचं. राजकारण खूप जास्तीचं म्हणजे अतिरेक आहे राजकारणाचा, आणि जेव्हा अतिरेक राजकारणाचा कराल ते तुम्ही भोगावंच लागणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.